नमस्कार, VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 2 डिसेंबर 2024 रोजी BMC मधील असिस्टंट म्हणजेच क्लर्क या पदाचा पेपर झालेला आहे सकाळच्या शिफ्टमध्ये। तर विद्यार्थ्यांकडून जी माहिती मिळालेली आहे तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून जी माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारेच हा व्हिडिओ मी बनवत आहे। मी स्वतः पेपर दिलेला नाही, परंतु जी काही माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारे हा व्हिडिओ बनवत आहे। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला विनंती आहे की तुमचा पेपर झाल्यानंतर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला विचारलेले प्रश्न जेवढे तुम्हाला आठवतात तेवढे पाठवा, जेणेकरून खरोखर प्रश्न कसे आले होते ते मला कळेल। तर एका विद्यार्थ्यांनी 18:46 व्हॉट्सअपला मेसेज करून जी माहिती दिली ती आपण सुरुवातीला पाहूयात आणि नंतर इतर ठिकाणाहून मला जी माहिती मिळाली त्या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यांनी काय म्हटले ते पहा की मराठी सोपं आहे, त्याच्यामध्ये लेखक विचारलेले समास आहेत, वाक्य प्रकार, प्रयोग याच्यावर मराठीमध्ये प्रश्न विचारलेले, म्हणजे त्यांनी फक्त टॉपिकचे नावं दिलेत, कोणता प्रश्न होता असं काही सांगितलेलं नाही। त्याच्या पुढे पहा GS मध्ये खूप अवघड प्रश्न होते, खूप खोलात जाऊन BMCने प्रश्न विचारले होते, ते पण अहवाल वगैरे, हेल्पलाईन नंबर, त्याच्यानंतर टक्केवारीमध्ये चित्रविचित्र प्रश्न आठवत पण नाही, आता नक्की काय सांगायचं असं त्यांनी मेसेज केलेला आहे। आता मला इतर जी माहिती मिळालेली आहे त्याच्या आधारे पण आपण ॲनालिसिस करूयात। व्हिडिओच्या शेवटी आपण प्रश्नसुद्धा पाहणार आहोत, हे पण लक्षात असू द्या। तर इंग्लिश ग्रामरमध्ये आर्टिकल, त्याच्यानंतर पॅराजंबल, फिल इन द ब्लँक, मिसस्पेल्ड, त्याच्यानंतर सेंटेन्स करेक्शन, सिनॉनिम्स, अँटोनिम्स याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेले होते। म्हणजे TCSचा जो नेहमीचा पॅटर्न आहे तोच आहे हा। पॅराजंबलमध्ये काय असतं, 4-5 वाक्य दिलेले असतात, त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा असतो। फिल इन द ब्लँकमध्ये मग टेन्स आहे, आर्टिकल आहे, प्रिपोजिशन्स आहे, असं वेगवेगळ्या याच्यावर प्रश्न विचारले जातात। मिसस्पेल्डमध्ये आपल्याला एखादा शब्द दिलेला असतो, त्याचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही ते ओळखायचं असतं। सेंटेन्स करेक्शनमध्ये वाक्यातील काही भाग चुकीचा दिलेला असतो, मग त्याच्यातला बरोबरचा भाग कोणता आहे असं सांगायचं असतं। त्याच्या पुढे पहा सामान्य ज्ञानमध्ये मुंबई शहर विशेष कसं होतं ते मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। त्यानंतर चालू घडामोडीवर 4 ते 5 प्रश्न होते आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी 2023 मधील चालू घडामोडी विचारल्या होता असं विद्यार्थ्यांनी कमेंट करून काही सांगितलेलं आहे। गणित आणि म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा बैठक व्यवस्था, TCSचा फेवरेट पॅटर्न, त्याच्यानंतर संख्यामालेवर प्रश्न होते, अक्षरमाला, तर्क व अनुमान। आता बैठक व्यवस्थेमध्ये नेमकी कशी होती, वर्तुळाकार होती, रेषीय स्वरूपाची होती, याची काही माहिती कळालेली नाही। तुम्ही कोणी पेपर दिला असेल तर मी नंबर दिला आहे त्याच्यावर प्लीज व्हॉट्सअपला मेसेज पाठवा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करा। त्याच्यानंतर नातेसंबंधावर प्रश्न होते, सांकेतिक भाषेवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते। मराठी व्याकरणामध्ये पहा प्रयोगवर प्रश्न होता, समासवर होते, अलंकार, पुस्तक व लेखक, वाक्यांचे प्रकार, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना असे या टॉपिकवर प्रश्न विचारलेले होते। याच्यात प्रश्न जर कुणाकडे असतील तर प्लीज मला व्हॉट्सअपला पाठवा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करा। तर काही प्रश्न मिळालेले आहेत, पण मी आधीच सांगतो हे प्रश्न मी स्वतः पेपर दिलेला नाही, त्यामुळं याची पुष्टी मी करत नाही, पण मला जी माहिती मिळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आधारे हे प्रश्न सांगत आहे। तर MMRDAची स्थापना कधी झाली, तर ती स्थापना 26 जानेवारी 1975 या दिवशी झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे, तर मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्रफळ 480.24 चौरस किलोमीटर आहे। मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे, तर मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण 45 ते 48% आहे। मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे, तर मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर हा 89.2% आहे। 89.2 म्हणजेच 89.20% आहे। त्यानंतर बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली, तर बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे। लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा, तर लंकेची पार्वती म्हणजेच अंगावर दागिने नसलेली स्त्री। तर आपण जे ॲनालिसिस पाहिलं ना, मग ते मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मुंबई शहराची माहिती, ती सर्व माहिती किंवा ते मुंबई शहराचे प्रश्न आपलं जे BMC ई बुक आहे यामध्ये दिलेले आहेत।
आणि हे तुम्हाला घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.